नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण 52,400 पी मध्ये एंट्रीचं प्लॅनिंग केलंय। तर या ट्रेडच्या पाठीमागचं काय रिझन आहे, काय लॉजिक आहे, आपण चार्टमध्ये बघूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मार्केटचं काय आहे, मार्केटने या ठिकाणी एक रेजिस्टन्स इथं ब्रेकआउट केला। रेजिस्टन्स ब्रेकआउट केल्यानंतर या लेवलवरती सगळ्या बायर्स लोकांना मार्केटनं असं दाखवलं की मी आता इथून एक अपर साईडची मोमेंटम कंटिन्यू करतोय, बट मार्केट काय केलं, ह्या लोकांना इथं ट्रॅप केलं। मार्केट काय केलं, इथून एक डाऊन साईडची मोमेंटम केली। तर आपण काय बेसवर ट्रेड घेतला, इथं मार्केटचा तुम्ही बघू शकता की हा मार्केटचा सपोर्ट आहे। ह्या लेवलवरती मार्केटने एक सपोर्ट ब्रेकडाऊन केला, रिटेस्ट पण केलं आणि त्यानंतर आपण इथे एक एंट्रीचं प्लॅनिंग केलंय। तर बघूया मार्केट कशा प्रकारे मोमेंटम कंटिन्यू करतंय, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथून मार्केटनं बरोबर एक डाऊन साईडची मोमेंटम केली, बट मार्केटने काय केलं, जेवढ्या पॉईंटचे मोमेंटम व्हायला पाहिजे होत्या स्ट्राईक प्राइस मध्ये तेवढ्या पॉईंटच्या इथं मोमेंटम झाल्या नसल्यामुळे आपण काय केलं, आपली पोझिशन या लेवलवरती एक एक्झिट केलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण आपली पोझिशन कॉस्ट वॉचच्या लेवलला एक्झिट केलेली आहे, ठीक आहे। तर आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे एंट्रीचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि कशा प्रकारे एसएल ट्रायल केला पाहिजे, ठीक आहे। तर जर तुम्हाला फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं तर लिंक बायोमध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईनिंग करू शकता, ठीक आहे।